मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामटेची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजरं वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी न नका पैसे परत गेलेत. नाही गेले. बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करताना केली असती, मला घर बांधायला मदत करताना केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करताना केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नाव आहे का अवलादीचा? अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे म्हणजे आम्ही सुधारलो. अरे ईश्वर